नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कैरीचा पन्हाची रेसिपी। तेही माझ्या आईच्या हातची ही रेसिपी आहे, कोकणातली आहे। तर पल्प केलेला आहे, तुम्हाला मी दाखवते। हा बघा, आणि पल्प आणि कैरीचा पन्हा हा आपला रेडी झालेला आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळ्या टिप्स सकट कळतील। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे कोकणातले आंबे आहेत, हे कैरी आहेत। आज तुम्हाला मी कैरीचा पन्हा कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे, आणि सगळी रेसिपी आईची आहे। आता मी हे उकडून घेणार आहे। टोटल 5 कैरी आहेत। कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी चांगलं गरम झालं मग आपण कैरी या पाण्यामध्ये उकडत ठेवायचे आहेत। पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता सावकाशपणे सगळ्या या कैरी घालायच्या आहेत पाण्यामध्ये आणि चांगले उकडून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं झालेले आहेत। कैरी चांगली गरम पाण्यात उकडत आहेत, आणि शेवटी तुम्हाला मी दाखवते किती टाईम लागला आहे या कैरींना उकडायला। मी 15 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवत आहे। कैरीचा रंगही चेंज झालेला आहे, उकडल्यामुळे पिवळसर झालेला आहे। अजून उकडायला वेळ लागेल। गॅसची फ्लेम फास्टच करून कैरी चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत। मला टोटल 20 मिनिटं लागली कैरी उकडावायला। हे बघा, चांगली शिजली गेलेली आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे, आणि हे असंच ठेवून थोडा वेळ थंड झाल्यानंतर हे पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे कैऱ्या थंड होऊ दे आणि मग त्याची साल काढायची आहे। कैरी पूर्णपणे थंड झालेलं आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याची साल काढून घेऊया। अगदी सहज निघत आहे। छान उकडले गेलेले आहेत कैरी। आपण साल काढून घेतलेले आहे। हे बघा, असा पूर्ण गर काढून घ्या। सालीमध्ये पण गर आहे, पूर्ण क्लीन कर। हे बघा, सगळ्या कैरीची सालं काढलेली आहेत आणि सोबत सालाचा गरही काढलेला आहे। आता आपण या चमच्याने गर काढायचा आहे। हे बघा, असा सगळा काढून घ्या। एकदम सहज निघत आहे। हे बघा, कैरीचा गर काढलेला आहे सगळ्या कैरीचा, आणि मी 2 पेला गूळ घेतलेला आहे। माझ्या आईकडे या मापाचा पेला आहे, त्याप्रमाणे मी 2 पेल्याचा गूळ घेतलेला आहे। गुळाबरोबर साखरही घालणार आहे, त्यामुळे गोडवा चांगला होईल। 2 मोठे चमचे घातलेले आहे साखर। आता आपण सगळं काही मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। गुळाबरोबर, गुळ आणि कैरीच्या गराबरोबर एकजीव करून घेऊया, आणि मग आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे। कैरी आणि गूळ आणि साखर सगळं काही एकजीव केलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोटा मिक्सरचं भांडं आहे, मी जिरं घालत आहे। टोटल 2 चमचे। आता वेलचीची पूड घालत आहे, पण या वेलचीच्या पूडमध्ये वेलची आहे, जायफळ आहे आणि सुंठ याची बारीक पूड केलेली आहे मिक्सरमध्ये। हे आईने तयार करून ठेवलेलं आहे। आता मी हे 2 चमचे घालत आहे। छोटासा चमचा आहे, म्हणजे 1 टीस्पून तुम्ही घालू शकतात, म्हणजे आपल्या कैरी पन्हालाच खूप छानपैकी चव लागेल। आता मी हे मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड करून घेते। बारीक वाटलं गेलेलं आहे। हे बघा,
मस्तपैकी सुगंध येत आहे जिरं आणि वेलचीचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालायचं आहे कैरी, गूळ आणि साखर जे एकजीव केलेले। पूर्णपणे घालू नका, थोडं थोडं घेऊनच ग्राइंड करायचं आहे। त्यामध्ये आपण ही वेलचीची पूड आणि जिरं हे ग्राइंड केलेलं ते आपल्याला थोडा हा मसाला अर्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये हा अर्धा त्याच्यामध्ये घालायचा आहे। आता मी पूर्णपणे मिक्सरला ग्राइंड करते बारीक, त्यामुळे सगळं एकजीवपणा होतो। असंच तुम्ही पावडर डायरेक्ट टाकली पल्प केल्यानंतर तेवढे एकजीवपणा होणार नाही। तेव्हा आपण मिक्सरमध्ये जेव्हा पल्प ग्राइंड करतो त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे। मिक्सरमध्ये पूर्णपणे ग्राइंड केलेले आहे। जे आपण जिरं आणि वेलचीची पूड हे मिक्सरला ग्राइंड केलेले जो मसाला घातल्यामुळे छानपैकी चव येणार आहे। आता मी हे ट्रान्सफर करून घेते। आता मी हे काढून घेते कढईमध्ये आणि आपण मग काचेच्या बरणीमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये हे आरामात राहील। हे बघा सगळं काही मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेलं। आता मी हे एकजीव करून घेते पहिलं आणि मग मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेते। मस्तपैकी फेटलं घेतलेलं आहे। हे बघा मस्त काचेच्या बरणीमध्ये मी स्टोअर करून घेते। हे बघा जेव्हा तुम्हाला पाहिजे आहेत तेव्हा तुम्ही एका काचेच्या ग्लासमध्ये 2 चमचे घ्या सुरुवातीला आणि थंड पाणी घाला, मिक्स करा चांगलं आणि मग पिया। आता मी हा सर्व पल्प मी बरणीमध्ये स्टोअर करून घेते। तुम्ही बघू शकता मी काचेच्या बरणीमध्ये मी छानपैकी स्टोअर केलेला आहे। हे बघा मस्त, हे बघा आता मी ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। मस्तपैकी असा रेडी झालेला आहे कैरीचा पन्हासाठी। आता तुम्हाला मी दाखवते कैरीचा पन्हा कसा बनवलेला आहे, पल्प ते तुम्हाला दाखवलं। आता मी हे पल्प घालते ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये आणि थंड पाणी घालते आणि मिक्स करून घेऊया। जरासं गोड कमी वाटत आहे, मी अजून एक पल्प घालत आहे आणि पिठी साखर थोडी बनवूनच ठेवा। जर तुम्हाला गोड कमी वाटलं तर थोडीशी पिठी साखर घाला। 3 चमचे एका ग्लाससाठी 3 चमचे पल्प घाला, कैरीचा पल्प आणि असं मिक्स करून घ्या आणि सर्व करा। आपला तयार झालेला आहे कैरीचा पन्हा। मस्तपैकी असा रेडी झालेला आहे। थंड पाणी टाकल्यामुळे छान चव लागेल। आपला तयार झाला आहे कैरीचा पन्हा। मस्तपैकी एन्जॉय करा, थंड पाणी घाला किंवा बर्फ घाला, एन्जॉय करा आणि पूर्ण रेसिपी बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका या अन्नपूर्णा चॅनलला। आणि तुम्ही मला खूप मनापासून प्रेम दिल्याबद्दल, माझ्या कोळंबी आणि पापलेट थाळीला मनापासून प्रेम दिल्याबद्दल त्यासाठी मनापासून धन्यवाद। माझे 600हून जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू, थँक्यू, गॉड ब्लेस यू। असेच प्रेम माझे तुमच्यावर राहू दे, थँक्यू। आणि कोकणातली व्हिडिओची रेसिपी माझ्या आईच्या हातची ही रेसिपी आहे, तर बघायला विसरू नका। थँक्यू।